उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी देशभरातून लोक येत आहेत। एकंदरीतच काही वेळापूर्वी चांडा चौकडीच्या करामती येथील टीम देखील सांत्वनपर भेटीसाठी आली होती। आपल्यासोबत सुभाषराव आहेत। सुभाषराव, काय सांगाल? बारामतीला खऱ्या अर्थाने स्वर्ग बनवणारे दादा आपल्यात नाहीत, काय भावना पाहिजे? खरं तर कलाकार म्हटलं की त्याला राजकारण किंवा पक्ष ह्या सगळ्या गोष्टी लांब असल्या पाहिजेत, परंतु कलाकारांवर सुद्धा कोणाचा तरी राजश्रय हवा, पाठबळ हवं, आशीर्वाद हवा। तो आशीर्वाद आम्हाला मात्र अजितदादांनी दिला, सुनेत्रा वहिनींनी दिला। चांडा चौकडीच्या करामती ही वेबसिरीज महाराष्ट्रातली टॉपची आहे। 106 कोटी व्ह्यूज, 23 लाख सबस्क्रायबर असणारी सुसंस्कृत अशी वेबसिरीज आहे। या वेबसिरीजचे चाहते अजितदादा होते। गेल्या 25 वर्षापासून अजितदादा आणि आमच्या टीमचा ऋणानुबंध आहे। त्याचं कारण असं आहे, निर्मल ग्राम, पर्यावरण ग्राम, व्यसनमुक्ती, तंटामुक्त गाव, बेटी बचाव, HIV जनजागृती, एक ना अनेक असे विषय घेऊन आम्ही समाजामध्ये काम करत राहिलो। अगदी राष्ट्रीय पारितोषिकसुद्धा आम्हाला मिळालं। याची दखल दादांनी घेतल्याने म्हटलं की बाई ग्रामीण भागातसुद्धा खूप टॅलेंट आहे, ह्या मुलांना पाठबळ दिलं पाहिजे। ज्यावेळेस दादांना वेळ भेटेल त्यावेळेस दादांनीसुद्धा ही वेबसिरीज बघितलेली आहे। नवे ज्यावेळेस बारामती तालुक्यात महाराष्ट्रात निर्मल ग्रामचे काही सामाजिक मेसेज पोचवायचा आहे, त्या दादांच्या सभेच्या अगोदर आमचा कार्यक्रम असायचा। त्याचा धागा पकडून अनेक सभांमध्ये दादांनी सांगितलेले महाराष्ट्रातील जनतेला की बाबा अशा पद्धतीने राजकारण करू नका। काही कार्यक्रमांना उपस्थिती देखील हां, बरेच कार्यक्रम दादांनी आमचे बघितलेले आहेत। दादांनी शाबासकीची थाप पण दिलेले। या कलाकारांनी जसं केलं, दाखवलं तसं वास्तव चित्र समाजामध्ये असतं। ह्याची आडव त्याची जिरव, असं कर नका बाबांनो, शेती विकू नका, नीट राहा, मुलांना शिक्षण द्या, असं म्हणत आम्हाला ती एक विषय गाव सापडून जायचा। अरे एक प्रकारे दादांनी एक आपल्या स्क्रिप्ट दिली। अशी आठवण काय तुम्ही बारामती? दादांची आठवण म्हणजे नुकतंच आम्ही दादांना भेटण्याचा योग आला। आमच्या चांडा चौकडीच्या करामती वेबसिरीजचा 6वा वर्धापन नुकताच 5 जानेवारी रोजी संपन्न झाला आणि त्या कार्यक्रमाला दादांना आम्ही निमंत्रित करायला गेलो। तो दादांनी सांगितलं की बाबांनो, मला आता वेळ नाही, निवडणुकीची धामधूम आहे, पण ज्यावेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस मी तुमच्या गावाला येतो, तुम्हाला जेवण देतो, तुम्हाला आशीर्वाद देतो। पण तुमच्या डोळ्यात आसूर दिसत आहेत, म्हणजे अशी व्यक्तिमत्व अभावाने जन्माला येतात हो। राजकारणाच्या जागेवर सोडून द्या, पण ज्यावेळेस असे समाजकारण करणारी माणसं असतात किंवा प्रत्यक्ष त्या माणसाला आम्ही बघितलं, अनुभवलं आहे। बऱ्याच वेळा रामभाऊची चूक आहे आणि बाळासाहेबांवर माझ्यावर अन्याय होत असेल, बाळासाहेब दादांच्या किती जवळचा कार्यकर्ता असला तरी ते SP साहेबांना म्हणणार, DYSP साहेबांना म्हणणार, रामभाऊ जरी माझ्या जवळचा असला, चूक बाळासाहेबाची नाही, त्याला शासन झालं पाहिजे। मग भले तो अजित पवार असेल तरी त्याला सुट्टी देऊ नका, कायद्यापेक्षा कोण मोठं नाही, असं धाडकीनं सांगणारा नेता नसतो। आणि ते काम दादांनी केलेलं ते आम्ही जवळनं बघितलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डोळ्या फोडून सरकणं जाताना अंगावर काटा येतो। साहेब, काय भावना? एकंदरीत अनेक दिवसांपासून तुम्ही बारामतीत काम करताय, दादांनी देखील तुमच्या या कार्यक्रमाला मोठी साथ दिली होती। काय नक्की काय भावना आहेत? आज तुम्ही भेट देखील वहिनीची घेतली, काय भावना? भगवंताने सृष्टी निर्माण करत असताना काही लोक अशी बनवलेले असतात की फक्त ते देवाचं काम करण्यासाठीच खाली पाठवलेले असतात। तसंच परमेश्वराने अतिशय फुरसतीच्या वेळामध्ये बनवलेला ह्या कोहिनूर हेरा शेवटपर्यंत आपल्याला देवाने एक अपेक्षा केली आपल्याकडून। आपण जन्माला आल्यानंतर जशी सृष्टी होती त्याच्यापेक्षा चांगली सृष्टी निर्माण करून पुढच्या पिढीच्या ताब्यात देऊन मारायचं ही भगवंताने आपल्याकडून अपेक्षा केली आणि दादांनी ती भगवंताचं कार्य पूर्ण केलं। जसं डोक्यात फक्त विकास 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 विकास, त्यांना स्वतःच्या प्रपंचात सुद्धा वेळ देता आला नाही। फक्त त्यांनी एकच ध्यास घेतला होता, मला या समाजाची सेवा करण्यासाठी भगवंतांनी काही काळासाठी खाली पाठवलं आहे आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांचं भलंच करीन एवढ्यासाठीच ते जन्माला आले होते आणि लोकांचं खरंच त्यांनी कल्याण केलं, बारामतीचं सोनं केलं।
आज जगाच्या नकाशावरती बारामतीचं नाव झळकतंय. आम्ही बाहेर गेल्यानंतर प्रत्येक गावात आम्ही फिरत असतो, रोज फिरतोय. चाक आमची रोज फिरतात गाडीची. पण बाहेर गेल्यानंतर आम्ही लोकांना सांगतो, तुम्हाला जर खरी दुबई बघायची असेल, लंडन बघायचं असेल आणि तुमचं स्वप्न ते अपूर्ण राहिलं असेल किंवा तुमची जाण्याची ताकद नसेल, एक वेळ फक्त बारामतीला भेट द्या. तुम्हाला आउट ऑफ कंट्रीला काय गेल्यानंतर अशी आठवण, कारण अनेक वेळा तुम्ही दादांना भेटलेल्या, तुमची टीम भेटलेली, काय अशी दादांची आठवण? माळेगाव कारखान्यावरती कार्यक्रम होता आमचा आणि दादा समोर बसले होते. आमचा पथनाट्याचा कार्यक्रम होता. आमचे दादांनी सगळी कागद खाली ठेवली आणि असे बघून इतकं खळखळून हसत होते की म्हटलं काय हे पोरं करतात नक्की गावात. ह्यांनी म्हणजे मी ड्रिंकरचं पात्र करतो, ह्यांनी सरपंच सोडला नाही, पुढारी सोडला नाही, आमदार सोडला नाही, खासदार सोडला नाही, सगळ्याची होती नव्हती तेवढी आबरू काढून टाकली ह्यांनी, आम्ही सगळ्यांनी. आणि पण मी माहिती घेतली तर दादा म्हणले ह्या शहाण्यांचं गाव फक्त 11% हागंदारी मुक्त आहे आणि सगळेच आबरू काढत बसल्यात. म्हणजे दादा एकीकडे जरी नावजत असलं तर तुम्ही कुठं कमी, डायरेक्ट रोखठोक बोलणार आहे दादा. आम्हाला त्यांनी सांगितलं तुमचं गाव पहिल्यांदा हागंदारी मुक्त करा आणि मग माझ्याकडे या. आम्ही म्हटलं दादा अहो आम्ही गरीब लोक आहे, आमच्या हातावली पोट आहे ती, पण एक आहे दादा तुमचा ध्यास आहे ना की निर्मल ग्राम झालं पाहिजे. आम्ही गरीब जरी असलो तर प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधलेले आहेत. 2007 साली आमच्या गरीब जरी असलं तरी आमच्या घरी शौचालय पण नाही, त्यांना आम्ही करू काय. दादा म्हणले काही करा, तुम्ही रात्र फिरा, बिंगरी पायाला बांधा. मग आम्हाला ताकद दिली खरी सुनेत्रा वहिनी साहेबांनी, त्यांच्याबरोबर आम्हाला फिरावलं आणि दादांचं स्वप्न होतं की निर्मल ग्राम झालं पाहिजे. आम्ही खरंच आमची जेवढी ताकद होती आमच्या ताकदीच्या मनाने आम्ही दादांनी सांगितल्याप्रमाणे जेवढी निर्मल ग्रामच्या ह्याच्यात आम्हाला योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला आम्ही. खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्याला चांदा चौकडी भासावणे आज खऱ्या अर्थाने भावनिक झालेली आहे. काय भावना तुमच्या? खरं तर आम्ही सगळेच निशब्द आहोत. दादांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, कारण एक दादांनी महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला आहे की लोकनेता कसा असावा किंवा राजकारणी कसा असावा. कारण दादा पाठीमागे एका भाषणात म्हणले की राजकारण लय वांगाळ आहे, पण जर तुम्हाला राजकारणात वाढायचं असेल तर कशी लोकांची जनतेची कामं केली पाहिजेत हे दादांनी अख्ख्या महाराष्ट्रासमोर एक ज्वलंत उदाहरण दिलं. जरी एखादा कार्यकर्ता आपल्या विरोधात जरी प्रचार करत असला तो भविष्यात काम घेऊन गेला तर दादा कधी म्हणले नाही की तुझं काम होणार नाही, त्याचं काम करणार. आणि लोकनेता कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे अजयदादा. आज अजयदादा जरी आपल्यामध्ये नसले तरी दादांनी एक आदर्श घालून दिला आमच्या बारामती नगरीला की बाबा हे जो काही विकास झाला आहे किंवा जे काही हे वृक्षवल्ली या ठिकाणी आहेत त्या जतन कसं करावं. एक बारामतीला शिस्त दिली की इथं शिस्तीचं पालनच करावं लागतं. तर ह्या ज्या काही गोष्टी दादांनी घडवून दिल्या ती प्रत्येक बारामतीकर या गोष्टीचं आचरण करतोय. काय अशी आठवण? आम्ही पुण्यामध्ये 6व्या वर्धापन दिनाची तारीख मागायला गेल्यानंतर दादांनी सांगितलं की बाबा आता महानगरपालिकांची इलेक्शन चाललेत, पण नंतरच्या काळात मी तुमच्या गावात भेट देतो, तुमच्या गावाला जेवण देतो. पण जाता जाता त्यांनी एक गोष्ट अशी विचारली की मग ही वेबसिरीज कशी करता, मग शूटिंग कुठं होतं, मग ह्याचे सबस्क्रायबर किती आहेत. म्हणजे हे आपुलकीनं विचारणार. कारण सुरुवातीला असं वाटलं की बरेच लोक म्हणायचे ना दादा बोलतात, पण असं अजिबात नाही. आम्ही जेव्हा त्यांच्या जवळ गेलो तेव्हा एवढे आपुलकीनं त्यांनी आमची चौकशी केली आणि शेवट जाता जाता एवढे पण म्हणले की जाताना चहा घेऊन जा, मला पिंपरी चिंचवडला सभा आहे. एवढं दादा आपुलकीनं बोलले, एक खूप मोठी आठवण. आणि जाता जाता बाळासाहेब फक्त म्हणले दादा 2 मिनटं. दादानं वाटलं काय तर फक्त बाळासाहेब म्हणले की दादा फक्त तुमची काळजी घ्या, तुमची खूप मोठी धावपळ झाली. दादा बाळासाहेबांना म्हणले अरे हो रे, म्हणजे त्या होरेमध्ये खूप आपुलकी होती अशा आमच्या दादा. काय आता पवार कुटुंबियांची तुम्ही सांत्वन पर भेटली तर काय काय असं वाटलं नव्हतं की असं योग येईल दादांच्याकडे येण्याचा. ज्यावेळेस आम्ही मुंबईला 1 कोटीचं बक्षीस आणण्यासाठी गेलो तर मी अकोल्यावरून आलो आम्ही, म्हणजे आमच्या ग्रामपंचायतला माझी वसुंधरामध्ये नंबर आलेला होता. त्यावेळेस दादा बोलले की मी तुम्हाला 1 कोटी नाही 2 कोटी देतो, पण मला काम हे कागदावर नाही तर तुम्ही ओरिजिनल दाखवा. म्हणजे दादांचा जो एक स्पष्ट स्वभाव होता ना तो खूप, आणि लाडक्या बहिणींसाठी जे केलं ना भूतो ना भविष्य असे दादा होते. म्हणजे इथून मागे असं कोणी नेता होऊन गेला नाही आणि पुढे होईल का नाही याची गॅरंटी नाही. म्हणजे दादांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र जसं की आपल्या कुटुंबातलंच कोणीतरी गेले असं भासतं. म्हणजे असं ऑटोमॅटिक इकडे पाय ओढले गेले असं वाटत पण नाही की बारामतीतून आता पायी पण निघत नाही इथून. इतकी म्हणजे दादांबद्दलची तळमळता येते जाणून. आणि प्रत्येक लाडक्या बहिणीच्या तोंडात म्हणजे असं वाटतं की दादा कुठून तरी येतील, बोलतील का मी आहे असं. लाडक्या बहिणींसाठी खूप काही केलं लाडक्या बहिणींसाठी, खूप काही. जे आज 50% आरक्षण आहे किंवा जे माझी लाडकी बहीण योजना आहे ते म्हणजे खूप काही दादांनी इतकं केलं की प्रत्येक लाडक्या बहिणीत म्हणजे आमचं एक जसं की आमचा लाडका भाऊ गेलाय ही म्हणून आम्हाला भासते. काय भावना? आम्ही कर्नाटकडून आलो. नमस्ते. आम्ही
निप्पाणी जिल्हा बेळगाव म्हणजे राज्य कर्नाटक. म्हणजे दादांच्याकडे जरी अखंड महाराष्ट्राचं आणि बारामतीचं पालकत्व असलं तरी पण गेली 65 वर्षे आम्ही म्हणजे पारतंत्र्यात म्हणजे केंद्रीय म्हणजे काहीतरी चुकीमुळे आम्ही कर्नाटकात अडकून बसलोय. पण आमचं पालकत्व महाराष्ट्राकडे असल्यामुळे दादांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली. नंतर आमची सुप्रीम कोर्टातली केस असेल त्या केसला म्हणजे वकिलांची फी असो किंवा अन्य गोष्टी असो आणि आपल्या म्हणजे EBC सवलत विद्यार्थ्यांची अशा 4 वर्षे रखडलेली ते पण काम दादांनी केलं आहे. आणि तशीच पालकत्वाची भूमिका समस्त बारामतीकरांनी आणि सर्वांनी द्यावी एवढंच बोलतोय. आणि जसं महाराष्ट्र म्हणजे दुःखात आहे तसंच सीमाभाग पण ह्यात शोकसागरात बुडालेला आहे. नक्कीच हे सांत्वन भेटीसाठी लोक आले होते, परंतु दादांच्या मनात फक्त विकास आणि लोकांचं भलं करण्याचा हाच विचार होता. आणि आज खऱ्या अर्थाने देशभरातून सांत्वनपर भेटीसाठी लोक येत आहेत. आणि खऱ्या अर्थाने दादांनी जो विकास केला, बारामती जशी बनवली आणि दादांच्या डोक्यात फक्त लोकांचं भलं करणं हेच होतं असं देखील लोक सांगताना दिसत आहेत. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.